काय करताय तुम्ही? माझ्यासोबत चला बरं. कुठं रे? आपल्याला गावात जायचंय. गावात ना एक मांत्रिक बाबा आहे, त्यांना भेटून येऊ बरं आपण. त्यांचा खूप चांगला गुण येतो म्हणतात लोक सगळे. अरे हे मांत्रिक बाबांनी कुठं हे होत असतोय काय? तुझं काय कर. चला तर चला, तुम्हाला कसं काही कळत नाही बरं. चालायचं आता पुढं काय. ओम आमचा शिष्य सुद्धा झाला नाही. ठीक आहे, जोपर्यंत एकांत आहे तोपर्यंत माझं. एकदा का शिष्यांची सुरुवात झाली की बोलायला जागा सुद्धा भेटत नाही. असं वाटतं एखादं गाणं म्हणावं. आजा रे आ जाओ मेरे दिल बर आजा, दिल की प्यास. कुणी आलं का काय? असं जर गाणं ऐकताना पाहिलं तर अवघड व्हायचं. हरिओम फुस फुस. हा शिष्य का बरं नाही आला? ठीक आहे, तो येतोय म्हणजे आपण सावध असायला पाहिजे. पण नामस्मरणात बसूया. ध्यान धारणेला बसल्यासारखं वाटलं की त्यालाही समाधान वाटेल आपलं. आलाच नाही वाटतं आणखी. बराच वेळ झाला. साधना करून बी झोप यायची. काल काय सुंदरी होती, काल काय सुंदरी होती. साधनेमध्ये बसायचं आपलं. हो महाराज, काय ध्यान साधना चालली काय? उशीर केला रे फार तू यायला. अहो महाराज, 10-12 गाव हिंडलो मी. हा, तुमची जाहिरात व्हायला पाहिजे ना. सगळ्या पॉम्पलेट लावल्या का व्यवस्थित? अहो पॉम्पलेटची काय गरज आहे, लोकांनी दक्षिणा दिलाय. हा, आणि तुमची जाहिरात लय झाली. झाली. हा, दर्शन करून द्या बाबा. अरे वा, शाबास रे पठ्ठ्या. ते आगस्ट खांडवरती आपले पॉम्पलेट लावले का सगळे? हो लावले बाबा, त्याची काही काळजी करू नका तुम्ही. ते तिकडं कोरडगाव आहे तिथे लावले का पॉम्पलेट? अहो 10 गाव हिंडले ना मी. असं आहे आता का? वाजले किती? बरं 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 हा. झालं. थोडी भाकर आणली वाटलं, हा, पण ती भाकर नाही दिली, रेवड्या दिल्या त्यांनी. रेवडे? हा, ते काय मला चावत नाहीत म्हणून तुम्हाला आणल्यात. नाही नाही, अशाच रेवड्या आमच्या हातावरती ठेवून द्या. काय जगामध्ये जगायचं? रेवड्या चालतात का? पैसा लागतो पैसा. तसं तर महाराज तुम्ही रेवड्यावरचीच आहेत महाराज. असं बोलू नको, तू शिष्य आहे म्हणून तरी बरं. अहो मग तुम्हाला सांगितलं ना. अरे 12 वाजत आले तरी एकही गिराईक आला नाही. तर माहिती आहे का तुला? आला नाही अजिबात. एकदम माझ्या पुढे चाललं होतं. मी म्हणलं आमचे ते उमरा खाली महाराज बसलेले, ते चांगला गुण येतो त्यांचा. कुणीच आलेलं नाही. बघ बरं कुणी येतंय का गिराईक. नाही तर मी तरी साधनेला बसतो, कुठं तरी बाजूला तरी बसतो. असं वेशभूषा करून करून वैतागलो रे मी. बघ कुणी आहे का बघ. अहो महाराज, ते गिराईक आला असं पण तुम्ही झोपी गेले असतात. हरिओम फुसफुस. हा, असं काय बोलतो तू? मग तुम्ही झोपलेले नव्हते. मी असा आज बसून आहे. तुमची साधना चालू असं. ठीक आहे. हा,
आतापर्यंत कुणी आलं नाही. येईन 5 मी मिनिटं थांबा. साधनेत बसतो, बघ कुणी आलं असेल तर. बाबा 10 मिनिटं थांबा, चांगली साधना करा, ते गिऱ्हाईक येणारच आहे आता. ओम फुसफुस, भटसो म्हणा ना. ओम फुसफुस, अहो भटसो ओम फुसफुस. आपल्यावरच फसफस करायला लागले पाहिजे बाबा. बरं ते पा कुणीतरी येताना दिसतंय मला बरं. ते मला देत दिसा ना. नजर आली पाहिजे माणसाला, नजर. शिकार दिसली रे दिसली की ती कशी टिपायची आणि कशी पाहायची हे मात्र आलं पाहिजे. माहितीये का तुम्हाला? अहो तो पहा हवेत कसा पदर उडतोय, पदर. अहो तिकडे पट्टा काय ते पदर नाही. अहो हरणी सारखी मुलगी दिसते बाई, कोणतरी माणूस पण दिसतोय. ओले ओले बाबा आहे पण चावत. काय म्हणाला? फुसफुस. तुमची साधना चांगली आहे बाबा. आल्यानंतर त्यांना म्हणायचं महाराज साधनेत आहेत. काय? हा हा ध्यान साधने. फुसफुस. फुसफुस ध्यान साधने टाळा बाबा. सावध आलो जरा, सावध. हो बोलतो बाबा. चांगला धाव टाका त्याच्यावर. हा समजलं मला आता सगळं. हा. ओम फुसफुस, ओम फुसफुस. जय हरी जय हरी. बसा 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 बसा. बाबा थोडे ध्यान साधनेमध्ये बसा थोडं. बरोबर. हो तुम्ही पुढे या की. इथेच का बाबाला हे? हा बाबा ही बिडी नका पिय जाऊ. अहो ती बिडी नाही, ती वनस्पती आहे. अहो पण बाबाला असं जमतं का बिड्या बिड्या प्यायचं? अगं बसा तुम्ही, काही काय बोलायला काय ग बस, आणलंच तुम्हाला एवढ्या लांब. ज्या कामासाठी घेऊन आलो. बाबा ऐका, आम्ही लांबून आलोय. लांबून आले तुम्ही? हो किती लांबून आले तुम्ही? आम्ही लय लांबून आलो बाबा. हिमालयातून आले बाबा ती. अरे बाबा ते कुठे हिमालयाला? मग लांबून म्हणतेच मग ती. आगस खांडून आले की अमरापूरवरून आले का सोनशिवरून आले? हो ते खाद्य ना रवट्या ना. पाथर्डीहून आलो आम्ही बाबा. पाथडीहून आले का? हो पाथर्डी कोणत्या जिल्ह्यात येते? बाळ बाबा माझा काय तुमच्या भरोसा नाही, पण मी माझ्या बायकोने आणलो. बाळ तुझी समस्या काय आहे? बाबा तुम्ही सगळं जाणता बघा मनातलं, तुम्हाला काय सांगायचं. बघा बाबा बाळ एक नंबरचे. तू बोलली की लगेच सगळं कळतं बघ मला. हा कसं वाटतंय आता? हा चांगलं वाटतंय. लई आशेने आले बाबा तुमच्याकडे, मला अडचणीतनं काढा बरं. अहो, बाबा बाबा आमच्या लग्नाला बरंच वर्ष झालंय, हा. आम्हाला मूल बाळ नाही, त्याच्यामुळे आलोय आम्ही. अहो त्यांच्या त्या मधुर वाणीतून कळलंच की. हो हो किती सुंदर बोलतात महाराज. तुमच्याकडून आम्हाला आशा आहेत. आशा आहे म्हणजे कळलं का तुम्हाला? हा कळलं. काय कळलं तुम्हाला? आशा आहे म्हणजे त्यांना मूलबाळ नाही, हा. असं त्यांनी गोड शब्दात आता सांगितलं का हो नाही? सांगितलं. किती सुंदर बोलतात त्या. विश्वास ठेवतात ना ते आमच्यावरती. विश्वास ठेवते बाबा, खरं आहे. हा. पण आता उपाय काय करावा लागेल? उपाय एकदम साधा हो, हा एकदम साधा. अरे ओम फुसफुस. काय करावं लागेल बाबा? काहीच काळजी करू नका. चलून दे चलून दे. ओम फुसफुस. काम फार अवघड आहे. अवघड आहे. काय करायचं मग आता? तुमच्याच्याने ते होण्यासारखं नाही बाळा. अहो बाबा तुम्ही शब्द टाका, ते एकदम एका मिनिटात करतील. बाबा तुम्ही काही काळजी करू हा. नका, फक्त सांगा मला काय करायचं. अहो पण आमुष्याच्या रात्री बाळकाला धाडून कसं चालेल तुम्हाला? हा मग ते सगळं काम आम्ही करतो, हा तुम्ही फक्त चालेल ना, पैसा द्यावा लागेल. अहो आमचं हे लय दिलदार माणूस आहे बघा, तुम्ही फक्त सांगा काय करायचंय ते, माग नाही हटणार, ती सगळं करत. बाबा 4-5 वर्ष झाले हो लग्नाला आमच्या, तरी मूलबाळ नाही झालं. लय आशेने आले बाबा, मला ह्याच्यातून काढा बरं बाहेर. हरिओम फुसफुस. बाळ
काहीच काळजी करू नको, होईल बाळ. पण आमच्या तपसाधनेने तुम्हाला बाळ होईल. काही काळजी करू नकोस. बाळ इकडून ये पाहू. हो तुम्ही इकडे बसा आणि त्या तिथे बसल्या. आता कसं वाटतं? जादा बोलू नका, मार खाण्याची पळी येईन बरं का. हरि ओम फुसफुस बरोबर. ओम. काही काळजी करू नको बाळा, होऊन जाईन बाळ. तू दिसायला जशी सुंदर आहेस तशी मनानेही सुंदर आहेस. हो, काही काळजी करू नको. देऊन टाकू तुला एक बाळ. आमची भक्ती साधना खर्चून तुम्हाला बाळ देऊन टाकू. हरि ओम. काय म्हणते बाबा? म्हणलं का नाही मी दादा आपला हो अडचण त्यांचे मंत्र चालू आहेत. हा हा होईन होईन, नीट होईल. बर. बघू बाळा हात. हात दाखवा. ओम. फास्ट. 3 मुलं होतील. हो, 3. काही काळजी करू नका, 3 मुलं होतील. बाबा 3 नाही पाहिजे, त्यांना एकच पाहिजे मुलगा. हरि ओम. असं आहे का? नीट बघा तुम्ही, नीट त्या बघा. मुखातून शब्द गेला म्हणजे गेला. पैशाचं म्हटलं होतं, काय झालं ते? पैसे होय देतील की, द्या की पैसे. अरे कशाला ओ. वेळ घालवताय तुम्ही? लगेच द्यायची का? देऊन टाका. हो, ऐकलं ना पण तुम्ही हो, काय बाबा, म्हणाले ते? हो, द्या की. बाबांचा शब्द म्हणजे किती शब्द द्यायचे? असतो. 5,000 रुपये, 5,000 रुपये. हरि ओम. घ्या पैसे. 5,000 द्या. अहो, मोजत काय बसले तुम्ही? द्या. 5,000 आहेत ते मोजून दे ना. हरि ओम. किती आहेत? बाबाकडे जाऊन द्या ना तुम्ही. धरा बाबा. हो बाबा काय आणि मी काय एकच आहे ना. त्या मायेला आम्ही हात लावत नाही. हो, हो. फुसफुस. बाबा 5,000 आहेत. ठेवू का? ठेव बाळा तुझ्या खिशात. बरं माझ्या खिशात. हरि ओम. काही काळजी करायची नाही मला. हे असंच बोलत राहतील, तुम्ही सोडून द्यायचं. ते त्रास देतील, विसरून जायचं. आम्ही तुमच्यासाठी पुरून उरलेलो आहोत. जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला दुःख वाटेल त्यावेळेस इथं यायचं, तुमच्या व्यथा मांडायच्या. बाबाचा लय चमत्कार येतोय. हा हे लोक येऊन गेलेले आहेत. बर. हा, पाहिजे बाबा, ते तुम्ही काही मनोकामना काळजी करायची नाही. तुमच्या पूर्ण होतील. हा. हो. पण वेळेवर येत जा. मुलगा होईल दर्शनाला म्हणजे येत मुलगा जा. होणारच. त्यांची वाच आहे, एकदा शब्द गेला म्हणजे गेला. हरि ओम. महाराज येतो मी. तसंच करू बाबा. महाराज मी येतो. कुठे चालले शिष्या? हो थोडीफार माधुरी मागायला जावं लागेल ना. बरोबर आहे. पण मला भूक शिष्या, लागली. थांब थोडस शिष्या. हो जाऊन दे, मला लय टाइम झालाय आता. असं आहे का? हा थांबा शिष्या. नाही मला जाऊन द्या. हो. हरि ओम. फुसफुस. बाळा तुम्हाला सांगायचं म्हणजे पती हा देव जरी असला तरीही काही गोष्टीला ऐकायचं नसतं. आपला धर्म सांभाळायचा असतो. ऋषी मुनी साधू संत जे सांगतात ते ऐकायचं. आणि आम्ही बोलावलं की लगेच यायचं. हो, इथे साधनेसाठी पूजेसाठी. हरि ओम. आमचा शिष्य कुठे गेला? काय माहित बाबा, लवड झालं गेलेले. बरोबर आहे, ठीक आहे. यात रेवड्या म्हणून प्रसाद आहे, हा हा इथे राहू द्या. बर. मी जाऊन येतो. आम्ही बसो का इथं? हा, आमचे शिष्यगण कुठे गेलेत बर. ते पाहतो आणि विधी उरकून लगेच येतो. बर बर चालेल. हरि ओम. फुसफुस. बाळा काही काळजी करू नका. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्यावरती. आशीर्वाद. येऊ का आता? लवकर या बाबा. लगेच येतो. बाळा काय म्हटलं मी? लक्ष ठेव. हरि ओम. कुठे गेले शिष्यगण? लगेच येतो हो मी. गेलाय बाबा, चाललाय काय करायचं? लय भरोसा आहे. बघा पण इथं आलो ना तर नक्कीच आपलं काय आहे ते अडचण दूर होईल.
नाही झाली तर तुम्ही जरा चांगला विचार करत जावा ना हो. आणि माझा नाही भरोसा असले बंधू बाबावर त्यांच्यावर. हाय का आता भोंदू बाबा म्हणताय होय. आणि किती किती मिनिटं झाली आता की बाबा गेले? 10-5 मिनिटं होऊन गेले. बाबा गेला, शिष्य गेला. आता अहो येतील, दम काढा ना थोडा वेळ. काय येतील? वायता गेडवा केला नको येऊ म्हणलं होतं तर लय भरोसा तुझा. ते बाबा एवढे ठेवले म्हणलं होतं बघत तरी काय आहे. बघ घे यात दगड येत दगड बघ. गेला बाबा चुना लावून. आता झालं फुसफुस हरिओम. बस आता गेले पैसे गेले सगळं झालं. आता लय भरोसा तुझा. अहो असं काही नसेल. अहो काय नसन याच्यावरूनच कळत आहे ना. यात दगड ठेवले. आता काय उठ त्या डोक्यात दगड घालू का आता? बघ आता काय करायचं? पैसे गेले सगळं झालं. झालं हरिओम फुसफुस. आता उठ नाही तर डोक्यात दगड घाली ना आता. तर पाहिलं मंडळींनो काय झालं. अशा भोंदू बाबावर विश्वास ठेवू नका मित्रांनो. हे असं करतात. पैसे आमचे तर पैसे पण गेले. माझ्या बायकोला त्यांचा भरोसा होता. बघा मित्रांनो बाबा गेले, पैसे गेले, हरिओम फुसफुस झाला.